विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा मॅथ्स सेकंडचा चॅप्टर 1 डिफरन्शिएशन पाहणार आहोत, जो की ऑप्शन्स हे 9 मार्क्ससाठी आहे. तर वेळ वाया न घालवता सुरू करूया. फर्स्ट, तर डिफरन्शिएशन म्हणजे काय? कधी म्हणायचं की आपल्याला दिलेलं फंक्शन हे डेरिव्हेबल आहे किंवा डिफरन्शिएट आहे का नाही ते. तर त्यासाठी आपण सुरुवातीला काय पाहूया, डेफिनेशन. हा चॅप्टर आपला म्हणजे 11मध्ये आपण बघितलेलेच डेरिव्हेटिव्ह वगैरे कसे काढायचे. तुम्ही तरी पण तुम्हाला एकदा डेफिनेशन शिकवते. डेफिनेशन कशाची लिहितोय आपण? डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ॲट एक्स. ओके, डेफिनेशन. डेरिव्हेटिव्ह काढतो आपण म्हणजे काय करतो आपण, त्याच्यामधला चेंज काढतो विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे जसं काय माझं वय काढायचं आहे. समजा मी म्हणजे मी 23 वर्षाची होते, त्यावेळेस मी कशी दिसत होते असं आपण जे कॅल्क्युलेट करतो ना, ते ह्या डेरिव्हेटिव्हच्या मदतीने काढतो. चेंज काढत असतो विथ रिस्पेक्ट टू काय असेल ते, म्हणजे टाईम वेग असं रिस्पेक्ट टू आपल्याला यामध्ये चेंज काढता येतो ह्या डेरिव्हेटिव्हचा वापर करून. ओके, तर आपण डेफिनेशन पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ॲट एक्स म्हणजे काय ते. आता मी डेफिनेशन सांगते, तुम्ही नीट समजावून घ्या. इफ एक्स आणि एक्स प्लस एच हे बिलॉंग्स करतात कशात? ह्या फंक्शनच्या रेंजमध्ये. एफ काय आहे? फंक्शन. एफ काय आहे? फंक्शन. एक्स त्यातला एक एलिमेंट आहे आणि हे एच काय आहे? त्यामधील थोडीशी वाढ. बरोबर का? थोडीशी वाढ. तर आता हे डेफिनेशन तुम्ही समजून घ्या. इफ लिहून समजून सांगते. इफ एक्स आणि एक्स प्लस एच बिलॉंग्स टू द म्हणजे काय? त्यामध्ये आहेत बिलॉंग्स टू द डोमेन ऑफ फंक्शन एफ. डोमेन ऑफ फंक्शन एफ. आता आपण असा एक सेट दिलेला असतो आणि ए इक्वल टू त्यात नाव असते समजा ए टू झेड पर्यंत. तर हे समजा असं जसं काय एफचं डोमेन एक्स टू एक्स प्लस हे याच्यामध्ये बिलॉंग्स करणार. कळलं आता डोमेन म्हणजे काय? लगेच आपण कन्फ्यूज होतो एखादा न ऐकलेला वर्ड ऐकला की. इफ एक्स कॉमा एक्स प्लस एच बिलॉंग्स टू द डोमेन ऑफ फंक्शन एफ अँड लिमिट एच टेन्स टू 0. हा एच टेन्स टू कशाकडे जाणार आहे? झिरोकडं. एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच हे जर एक्झिस्ट असेल तर आपण काय म्हणतो? देन द त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. देन द फंक्शन इज सेड टू बी डिफरन्शिएबल और डेरिव्हेबल. कोणत्या पॉईंटला? ॲट एक्सला. तर नीट समजून घ्या. आपण डेफिनेशन पाहतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ॲट एक्स. एखाद्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आपण एखाद्या एक्स ह्या पॉईंटपाशी पाहतोय. समजा इफ एक्स आणि एक्स प्लस एच हे बिलॉंग्स टू काय करतात? त्या डोमेनमध्ये, त्या फंक्शनच्या डोमेनमध्ये बिलॉंग्स करतात. जर लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच हे जर एक्झिस्ट असलं याचं काहीतरी उत्तर आलं, व्हॅल्यू आली, तर आपण काय म्हणतो? देन द फंक्शन इज सेड टू बी डिफरन्शिएबल और डेरिव्हेबल ॲट एक्स. कळलं आता तुम्हाला? हे डिनोट कशाने करतात? डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स डिनोटेड बाय, एकदम बेसिकपासून स्टार्ट करते मी, ढतल्या ढ मुलाला येणार. डिनोटेड बाय एफ डॅश ऑफ एक्स. मग काय येणार याची डेफिनेशन इन फॉर्म्युला टाईप? एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. ही डेफिनेशन कोण विचारतो का? नाही. मग काय कसं लक्षात ठेवायचं आहे? असं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट कधी म्हणायचा? जर ही डेफिनेशन हे एक्झिस्ट असेल तर. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. कळालं?
आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत काय, डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एफ ॲट अ पॉईंटला पाहणार आहोत. आता हाच डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय बघायचे, एखाद्या पॉईंटला त्याची डेफिनेशन काय येणार ती आपण पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ॲट अ, इथं कसं एक्स होतं तसं आपण पाहणार आहोत एखाद्या पॉईंटपाशी, म्हणजे कुठं ए पाशी, कोणता पण घेऊ शकतो, ए बी सी काय. मग इथं काय येणार, ए कॉमा ए प्लस एच. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ॲट अ पॉईंट ए पाशी पाहतोय आपण. इफ ए कॉमा ए प्लस एच बिलॉंग्स टू द डोमेन ऑफ फंक्शन एफ लिमिट एच टेन्स टू 0, मगाशी सारखंच इथं काय येणार आता एक्सच्या जागेवर ए. हां, हे जर एक्झिस्ट असलं तर फंक्शन इज सेड टू बी डिफरन्शियल और डेरिव्हेबल. आता कोणत्या पॉईंटला पाहतोय आपण, एला, ॲट ए म्हणायचं. किती सोपं आहे. कळलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन एफ ॲट अ ए, एका पॉईंटला पाहतोय आपण त्याची डेफिनेशन. इफ मगाशी सारखंच, इफ ए कॉमा ए प्लस एच कुठं असणार, बिलॉंग्स टू द डोमेन ऑफ फंक्शन एफ. आणि जर लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच जर एक्झिस्ट असलं तर काय म्हणायचं, देन द फंक्शन इज सेड टू बी डिफरन्शिएबल, किंवा त्यालाच काय म्हणायचं, डेरिव्हेबल ॲट ए. हे डिनोट कशाने करायचं आता, एफ डॅश ऑफ ए डिनोटेड बाय एफ डॅश ऑफ ए. लक्षात काय ठेवायचं, एफ डॅश ऑफ ए इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. आहे सोपं, कळालं. आता हे झाले बेसिक डेफिनेशन. देन आता पाहणार आहोत पूर्ण चॅप्टरमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, जे आपल्याला इथून तिथून आता पूर्ण टर्म पाहिजेत, ते फॉर्म्युले आपण पाहणार आहोत. ते पण सोपे आहेत. सॉरी, फॉर्म्युले पाहण्या अगोदर आपण एक छोटासा पॉईंट आहे तो पाहू. समजा एखादं फंक्शन आहे, डिफरन्शिएबल फंक्शन. फॉर डिफरन्शियल फंक्शन वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. आपल्याला जर समजा त्याच्यामध्ये एक डेल्टा एक्स इन्क्रीमेंट दिली, इन्क्रीमेंट इन एक्स, आणि डेल्टा वाय ही कशातली दिली, इन्क्रीमेंट इन वाय, बरोबर का, इन्क्रीमेंट इन वाय. तर हे आपण कसं याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि दोन्ही पण हे डेल्टा एक्स डेल्टा वाय काय करतात, डेल्टा एक्स डेल्टा वाय बिलॉंग्स टू द डोमेन ऑफ एफ. तर काय येणार आहे, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. त्याच्यामधली डेल्टा एक्समधली इन्क्रीमेंट आणि डेल्टा वाय ही वायमधली इन्क्रीमेंट. तर काय येणार आहे, हेच फंक्शन डेल्टा वाय इक्वल टू एफ एक्स प्लस डेल्टा एक्स. मग अशी कसं घेतलं होतं आपण, एक्स प्लस एच एक्स प्लस ए, तसंच इथं काय घेतलं आता, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय त्या स्मॉल इन्क्रीमेंट घेतल्यात वायमधल्या आणि एक्समधल्या. तर मग फक्त ते टाकून दिल्यात. वाय पाशी काय टाकलं आहे, वाय प्लस डेल्टा वाय इक्वल टू एफ ऑफ एक्समध्ये डेल्टा एक्स ॲड केलं, एक्स प्लस डेल्टा एक्स. आता याला देऊ इक्वेशन 1, इक्वेशन 2. आता हे दोन इक्वेशन आपण काय करूया, सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन सबट्रॅक्ट, इक्वेशन 2, इक्वेशन फर्स्टमधनं ते सेकंडमधनं, इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंडमधनं पहिलं वजा करूया. तर काय येणार ते आधी मी तुम्हाला व्यवस्थित करून दाखवते, डायरेक्ट ॲन्सर लिहिण्यापेक्षा करून दाखवते कसं आलं ते. सबट्रॅक्शन केली, काय येणार, वाय प्लस वाय गेट कॅन्सल, डेल्टा वाय इक्वल टू काय येणार, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स, बरोबर का. हे आलं. आता हे डेल्टा वाय आपण दोन्ही पण साईडने काय करू, डेल्टा एक्स घेऊ, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स अपॉनला घेऊ, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन काय येणार, डेल्टा एक्स. आणि दोन्ही साईडने जर आपण टेकिंग जर लिमिट घेतलं, टेकिंग लिमिट ये काय, डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा एक्स टेन्स टू 0. तर काय येणार हे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ही डेफिनेशन, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स. हे कशासारखं झालं, मग अशीच्या डेफिनेशन सारखं झालं का. म्हणजे आपण याला म्हणू शकतो का, डी बाय डी एक्स ऑफ वाय, याचं डिफरन्शिएशन एफ ऑफ एक्सचं, वाय इक्वल टू काय, एफ ऑफ एक्स डी बाय डी अपॉन डी एक्स ऑफ वाय, डी वाय बाय डी एक्स. आणि हे जर एक्झिस्ट
देन y इज कॉल्ड डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. आपण काय घेतलं, छोटे छोटे इन्क्रीमेंट घेतले आणि ह्या डेफिनेशनमध्ये ते टाकून बघितलं ते एक्झिस्ट होतं का. आपल्याला आन्सर काय आलं, इफ, लक्षात एवढंच ठेवायचं, इफ dy अपॉन dx इक्वल टू लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x एक्झिस्ट, देन आपण काय म्हणायचं, इट इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ, इट इज if dy upon dx equal to limit delta x tends to 0 delta y upon delta x exists, then आपण काय म्हणायचं, y is called differentiable function of x. तुम्ही म्हणता हे काय डोकं खाल्लंय आता आमचं, तर तशातला भाग नाही आहे. पुस्तकात फक्त 2 ओळी सांगितलंय, हे मी कसं काय आलं हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं, कळालं. आणि जर याचं म्हणजे हे जर याचा डिफरन्शियल जर एक्झिस्ट असलं ना, तर y आपल्याला काय म्हणतो, आपण त्याला डेरिव्हेटिव्ह कसा लिहितो, वायचा y1 डॅश पण लिहू शकतो, किंवा असं पण लिहू शकतो y डॅश किंवा y1 डॅश किंवा dy अपॉन dx असं पण लिहू शकतो, कळालं. आता आपण पाहणार आहोत डिफरन्शिएशन ह्या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट फॉर्म्युले, जे की बेसिक फॉर्म्युले पण आहेत. सगळे एकूण किती आहेत, हे 13 बेसिक फॉर्म्युले आहेत. आणि नंतर यानंतर पण येणार आहेत काही फॉर्म्युले, पण हे तर पाठ असावेच, पाठ करायलाच लागतील. तर के कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय, के कॉन्स्टंट म्हणजे एखादी संख्या आहे 1 आणि याचं विचारलं आहे आपल्याला dy बाय dx डेरिव्हेटिव्ह, तर काय येणार आहे 0, कारण तिथं एक्सच्या फॉर्ममध्ये नाही असेल ना, त्यामुळं एक्स रेस टू एन जर असेल म्हणजे एक्स रेस टू 3 एक्स रेस टू 2 अप टू किती पण, तर त्याचा डेरिव्हेटिव्हसाठी फॉर्म्युला काय, n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, 1 अपॉन एक्स जर असेल दिलेलं, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट एक्स. हे फॉर्म्युले पाठच करायचे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स उलट, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्स इंटू कॉटेक, कोसेक एक्स इंटू कॉटेक्स मायनस. ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त मायनस साईन कसं लक्षात ठेवायचे सांगते. सी पासून सुरुवात असली का कॉस कॉट कोसेक, त्याच्या पुढं मायनस साईन, कळालं. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा साईन, टॅनचा काय सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि कोसेक एक्सचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कळालं. आता ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. हे फॉर्म्युले पाठच करायचे. काय करायचं, एका पेजवरती हे लिहून घ्यायचे, आणि तुम्ही एक्झाम्पल सोडवायला बसले का, सुरुवातीला हे नाही जरी लक्षात राहिले तर पाहून एक्झाम्पल सोडायचे, सोडवता पाठ होऊन जातात, कळ. आपण एकदा अजून रीड करूया. के कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स, आणि लॉग एक्सचा 1 अपॉन एक्स. किती आहेत, 13 फॉर्म्युले, एकदम सोपे आहेत, पाठच करून टाकायचे. नाही पाठ झालं तर एका पेजवरती लिहून घ्यायचे, वहीच्या सुरुवातीलाच हे फॉर्म्युले लिहून घ्या, आणि एक्झाम्पल सोडवताना असे समोर पाहिजेत, लगेच फटाफट सोडणार, दुसरं काहीच नाही. यातले एक्झाम्पल एवढे फॉर्म्युले जरी पाठ असले ना तरी एक्झाम्पल पटापटा सॉल्व होतात. नेक्स्ट पाहूया आपण, आणि नंतर मग आज थोडेसे सॉल्व एक्झाम्पल पाहू. डायरेक्ट एक्झरसाईज जर घेतली ना तर तुम्हाला काय होईल, म्हणजे असे एक्झरसाईजमध्ये जरा थोडे मोठे मोठे क्वेश्चन वगैरे असल्यासारखं वाटते. आपण थोडे सॉल्व पण पाहू
याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हा एक टॉपिक आहे, त्यावर एक थेरम आहे, आपण तो पण समजून घेऊ, कारण कधी कधी विचारतात पेपरला. पण आता थोडेसे फॉर्म्युले बघितले, पण आपल्याकडनं म्हणजे मी म्हणले एक टॉपिक आहे नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन नावाचा, आणि नंतर थेरम पाहणार आहोत. पण त्या अगोदर काही डिफरन्शिएशनचे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आहेत ते आपण पाहू. तर फर्स्ट रूल, तर मी तुम्हाला सगळ्या रूलची कॉमन थिअरी लिहिते थोडं. इफ यू अँड हे आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, मी शॉर्टमध्ये लिहिते, फंक्शन ऑफ एक्स सच दॅट. आता रूल पाहिजेत आपल्याला. जर फंक्शन y इक्वल टू यू प्लस और मायनस व्ही असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहायचा आहे. y फंक्शन काय आहे, यू प्लस और मायनस व्ही म्हणजे काही पण असेल, सपोज 3x प्लस 5 असं काहीतरी असेल, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy बाय dx. इफ y इक्वल टू यू प्लस और मायनस व्ही देन dy बाय dx इक्वल टू, इतकं बेसिक कोणच शिकवत नाही, खूप डीपली शिकवते. जर y इक्वल टू काय असेल, यू प्लस और मायनस व्ही देन त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, y चा dy बाय dx इक्वल टू du अपॉन dx प्लस और मायनस dv बाय dx. प्लस और मायनसचा रूल समजला. आता देन मल्टिप्लिकेशनचा पाहू. इफ y इक्वल टू यू इंटू व्ही देन त्याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे, dy बाय dx इक्वल टू, लक्षात ठेवायचे अगोदर काय करायचे, पहिलं ॲज इट इज ठेवायचं आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा dv बाय dx. नंतर काय करायचे, प्लसचं चिन्ह द्यायचे मल्टिप्लिकेशनच्या याच्यामध्ये. काय करायचे, व्हीला जसं तसं ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचा दुसऱ्या याचा du अपॉन dx. कसं, अजून एकदा पहा. जर असं मल्टिप्लिकेशनमध्ये फंक्शन असेल तर काय करायचंय, पहिलं ॲज इट इज ठेवायचं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dx. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून प्लस. इथं काय, आता काय करायचंय, दुसरं ॲज इट इज ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह पहिल्याचा du बाय dx. कळालं. आता तिसरा रूल, जर u अपॉन व्ही ह्या स्वरूपात जर आलं फंक्शन तर काय करायचंय, देन याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, फेअर इथं व्ही नॉट इक्वल टू 0, कारण 0 जर असलं तर काय येणार, इन्फिनिटी, आपल्याला काढताच येणार नाही. देन काय असणार आहे, dy बाय dx. पहा मग सारखंच करायचंय. आता इथं काय करायचंय, आपण रूल पाहतोय बरोबर का. काय करायचंय, हे खालचं ॲज इट इज ठेवायचे, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx, आणि मध्ये द्यायचे मायनस साईन. का, तर u अपॉन व्हीचा आपण पाहतोय म्हणून. आता काय करायचंय, इथं u ॲज इट इज ठेवायचं आहे dv बाय dx, आणि आपणला काय करायचंय, व्हीचा स्क्वेअर. कळले हे तीन रूल. y इक्वल टू यू प्लस और मायनस व्ही असेल तर देन काय येणार आहे, dy बाय dx du अपॉन dx प्लस और मायनस dv अपॉन dx. जर मल्टिप्लिकेशनचं फंक्शन असेल y इक्वल टू यू इंटू व्ही म्हणजे कसं, साइन एक्स इंटू कॉस एक्स, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार आहे, आपण काय करणार, यू जसं तसं ठेवणार, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कशाच काढणार, कॉस एक्सचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स प्लस व्ही जसंच तसं, आता कॉस एक्स जसंच तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. कळालं. तसंच सेम खाली. आता पाहूया नेक्स्ट टॉपिक. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कंपोजिट फंक्शन. तर सुरुवातीला कंपोजिट फंक्शन म्हणजे काय. आता एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे, तर कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचं आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे फंक्शनच्या आत अजून एक फंक्शन, याला काय म्हणायचं आहे,
कंपोजिट फंक्शन. याची एक्झाम्पल कशी विचारतील आपल्याला, समज साइन ऑफ डेरिव्हेटिव्ह काढायचा असलेला डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ रूट एक्स. तर साइन हे काय झालं, एक फंक्शन झालं. मग आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढणार, बरोबर का. आणि त्याच्या पुढे एक हे काय जी ऑफ एक्स, म्हणजे रूट हे एक अनदर फंक्शन झालं ना, म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन. दॅट इज काय कंपोजिट फंक्शन. फंक्शनच्या आतमध्ये एक फंक्शन. तर याच्यावरती एक थेरम आहे, तो आपण पाहणार आहोत. थेरम मी लिहून घेते. त्या थेरमलाच चेन रूल असं पण म्हणतात. आता इथं मी थेरम, या थेरमला काय म्हणायचं, चेन रूल हा लिहिला आहे रेड पेनने. मी एक्झाम्पल क्वेश्चन वगैरे रेड पेन, वेगवेगळे पेन यूज करायचे आहेत नोटबुकमध्ये पण. जसं की टॉपिकला काळा पेन, थेरम जर असेल तर ते रेड पेनने लिहायचे आहेत. एक्झाम्पलचा क्वेश्चन रेड पेनने लिहायचा आहे, म्हणजे वाचायला पण छान वाटतं. तुम्ही पण यूज करत जा. आता थेरम काय, अगोदर थेरम जर कोणता पण प्रूफ विचारला असेल तर अगोदर काय करायचं आहे, हा थेरमच व्यवस्थित रीड करायचा आहे. इफ y equal to f of u is a differential function of u and u equal to g of x is a differential function of x. म्हणजे काय, y हे f of u चं फंक्शन आहे आणि u काय आहे, u अगेन g of x चं फंक्शन आहे. म्हणजे काय आहे, कंपोजिट फंक्शन मागाशी सांगितलं तसं. देन of x such that the composite function y equal to f of g of x is a differential function of x. then काय प्रूव्ह करा, dy by dx equal to dy upon du into du upon dx. थोडक्यात काय प्रूव्ह करायचे आपल्याला, म्हणजे y इक्वल टू, समजा आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. साइन ऑफ रूट ऑफ एक्स हे एक्झाम्पल आहे. तर याचा dy बाय dx काय येणार आहे, साइन एक्सचा काय येणार आहे कॉस, आणि ह्या कॉस आणि अगेन ह्या रूट एक्सचा काढावं लागणार आहे आपण, डी बाय डी एक्स अपॉन इथं रूट एक्स. तर याचं काय येणार आहे, असं आपल्याला काढायचं, हेच प्रूव्ह करायचं, डी वाय अपॉन डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. तर सुरू करूया. तर प्रूफ आधी काय दिलं यात पाहिजे, जे दिलं आहे तेच अगोदर लिहून घ्यायचे. जरी आपल्याला येत नसलं ना तरी एवढ्या स्टेपचे तर मार्क्स मिळतात. थेरममध्ये नाही मिळू शक्यतो पण एक्झाम्पलमध्ये मिळतात. इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शियल फंक्शन, तरी पण एक वगैरे मार्क्स देतील. इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शियल फंक्शन, आणि असं हे एक्झाम्पलमधलंच लिहिलं ना तर आपल्याला पुढं काय करायचं, बरोबर लिंक लागते. इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू, तर काय दिलं आहे आपल्याला, गिवन दॅट लिहायचे, गिवन दॅट. आता मला खूप छोटा अक्षर काढावं लागणार आहे, तुम्ही समजून घ्या, माझ्याकडे जागा नाही. गिवन दॅट y इक्वल टू एफ ऑफ यू अँड यू इक्वल टू काय दिलं आहे, जी ऑफ एक्स. कळलं, गिवन दॅट काय, y इक्वल टू एफ ऑफ यू आणि यू इक्वल टू जी ऑफ एक्स. किंवा तुम्ही लॉंग लिहिलं तरी चालेल, गिवन दॅट y इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू अँड यू इक्वल टू जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, असं लिहिलं तरी चालतं. पुढं काय करायचं आहे, वी assume that we assume that काय, u is not a constant function, u is not a constant function. आता तुम्ही म्हणताना हे का अझ्युम केलं तर सांगते. इथं काय आहे, y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. जर u हे फंक्शन जर कॉन्स्टंट फंक्शन असेल तर कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. ते हे कशामध्ये आहे, y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे, हे काय होईल, यातलं एक 0 होईल, आन्सर येईल 0. त्यामुळं काय अश्युम करावं लागणार आहे आपल्याला, वी अश्युम दॅट यू इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन. कळलं, दुसरी ओळ हे स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे, थेरम अवघड नसतात. आता लेट हे प्रूव्ह करण्यासाठी आपण मगाशी डेल्टा एक्स एक इन्क्रीमेंट घेतली होती एक्समधली, आणि ते एक मगाशी बघितलं ना एक टॉपिक, त्या टाईपमध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर काय, लेट डेल्टा एक्स बी द इन्क्रीमेंट, छोटीशी वाढ, इन्क्रीमेंट इन एक्स. कळलं, अँड लिहून घ्यायचे अगोदर थ्री, डेल्टा यू कॉमा डेल्टा वाय बी द, ही जशी एक्स मधली इन्क्रीमेंट आहे डेल्टा एक्स, तशीच काय डेल्टा यू आणि डेल्टा वाय बी द करस्पॉन्डिंग increment in u
अँड वाय. कळलं. आता हे सगळं आपण काय लिहिलंय, गिव्हनच. यात काही वेगळं लिहिलंय काय नाही. तर काय केलं, गिव्हन दॅट वाय इक्वल टू एफ ऑफ यू अँड यू इक्वल टू जी ऑफ एक्स. वी अश्युम दॅट काय यू इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन. लेट, आता इथून पुढं आपण थेरम प्रूव्ह करायला सुरुवात केली. लेट डेल्टा एक्स बी द इन्क्रीमेंट इन एक्स अँड डेल्टा यू आणि डेल्टा वाय बी द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन यू अँड वाय. कळलं. ॲज डेल्टा एक्स, डेल्टा यू, डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट, म्हणजे छोटी छोटी वाढ आहे. ॲज डेल्टा एक्स, डेल्टा यू, डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट इन कशातल्या आहेत, एक्स, यू अँड वाय रिस्पेक्टिव्हली, सच दॅट काय ते झिरो नाही आहेत, कारण आपण ते झिरोपेक्षा थोडे जास्त घेतलेले आहेत. स्मॉल इन्क्रीमेंट म्हटलं आहे त्यांना ना. सच दॅट डेल्टा एक्स नॉट इक्वल टू झिरो, डेल्टा यू नॉट इक्वल टू झिरो आणि डेल्टा वाय नॉट इक्वल टू झिरो. कळलं इथपर्यंत. हा झाला थिअरी पार्ट. नंतर लिहायचं आहे वी हॅव. काय आता आपल्याकडं वी हॅव डेल्टा वाय. आता याला आपण डेल्टा वायच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. मागं बघितलं ना आपण, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. सॉरी हा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. यालाच आपण कसं लिहिलं आहे, वी हॅव डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू काय, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. कळलं. आता टेकिंग लिमिट बोथ साईड. टेकिंग लिमिट मी शॉर्टमध्ये लिहिते, बोथ साईड तुम्ही फुल फॉर्म लिहायचं आहे. हे जरी हे कुठून आलं नाही कळलं ना वी हॅव, तर हेच काय करायचं, डी वाय बाय डी एक्स. यालाच कसं लिहायचं, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. तुम्ही म्हणून कसं टीचर आहे, पण तुमच्या लक्षात राहील ह्या धोरणानुसार मी शिकवते. टेकिंग लिमिट बोथ साईड. काय लिमिट घ्यायचं आहे ते लिहायचं राहिलं. टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो ऑन बोथ साईड. काय येणार आहे, वी गेट. काय येणार आहे ही स्टेप, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इंटू लिमिट डेल्टा एक्स डेल्टा यू टेन्स टू झिरो. थांबा, जागा पूर्ण नाही इथं. वी गेट काय, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट, इथं पण लिमिट घ्यायचं. आता इथं लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो घ्यावं लागेल. ते का घेतलं ते पुढे सांगते. डेल्टा यू अपॉन डेल्टा काय, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. हँडरायटिंग समजून घ्या. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो देन वी गेट डेल्टा यू टेन्स टू झिरो. कळलं आता. इथं डेल्टा यू टेन्स टू झिरो का लिहिलं होतं, कारण का यू इज कंटिन्युअस फंक्शन. यू इज कंटिन्युअस फंक्शन. यू इज अ कंटिन्युअस फंक्शन. आता हे लिहिलंय आपण लिमिट. मी आता काय करते, पुढची स्टेप नेक्स्ट याच्यावर लिहिते, म्हणजे जागा पुरेल. का पुस्तकातनं समजून सांगू, याच्यावर सांगते. सॉरी हा, इथं काय आहे, ह्या स्टेपला आपण काय केलं होतं, टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो ऑन बोथ साईड. इथं पण काय, डेल्टा एक्स टेन्स टू झिरोच पण डेल्टा यू. आणि पुढच्या स्टेपला मग काय येणार आहे, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो. जसं डेल्टा एक्स झिरो कुठं जातोय तसंच काय येणार आहे, डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू झिरो. कारण का, तर यू सुद्धा काय आहे, यू इज अ कंटिन्युअस फंक्शन. कंटिन्युअस फंक्शन. आणि मग नेक्स्ट स्टेपला काय येणार, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट. आता इथं काय होतं एक्स, इथं काय येणार आहे
ते डेल्टा यू येणार आहे, कारण डेल्टा एक्स टेन्स टू 0, तसाच डेल्टा यू सुद्धा कुठं जातोय 0कडं. मग त्याऐवजी आपण असं लिहिलं तरी चालेल, त्याऐवजी आपण असं लिहिलं तरी चालेल, डेल्टा यू टेन्स टू 0, यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता तुम्ही म्हणता इथंच यू का लिहिलं, कारण काय, हे विथ रिस्पेक्ट टू काय होतं, हे कसं डिफरन्शिएट करायचं होतं, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू. आणि माझं यू आणि वाय मध्ये कन्फ्युजन होत असेल तर ते पण व्यवस्थित पहा. आता याला द्यायचा इक्वेशन नंबर 1. आता इथून पुढे आपण पुन्हा लिहू. हे कळलं तुम्हाला, गिवन दॅट काय होतं, गिवन दॅट लिहून घेतलं आपण थेरममधनं, y इक्वल टू एफ ऑफ यू आणि यू इक्वल टू जी ऑफ एक्स हे लिहिलं. वी अशुम काय केलं, यू इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन, कारण कॉन्स्टंट फंक्शन असलं तर काय होणार, 0 होऊन जाणार. लेट डेल्टा एक्स डेल्टा वाय आणि डेल्टा यू काय केल्या, स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स यू आणि वाय व्हेरिएबलमधल्या कन्सिडर केल्या. as delta x delta u delta y are small increment in x u and y respectively such that they are not equal to 0. then काय केलं, we have delta y upon delta x equal to delta y upon delta u into delta u upon delta x बरोबर असं लिहून घेतलं. त्यानंतर त्याला लिमिट टाकलं, डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड. देन आपल्याला काय मिळालं, हे मिळालं. मग नंतर काय, डेल्टा एक्स टेन्स टू 0 इथं सगळीकडे लिमिट टाकलं होतं, पण इथं काय आहे, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू आहे. मग हे लिमिट आपल्याला कसं पाहिजे होतं, डेल्टा यूच्या स्वरूपात पाहिजे होतं. मग ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू पण कुठं जातोय, 0कडे जातो, कारण का, तर यू इज अ कंटिन्युअस फंक्शन. मग इथं नेक्स्ट स्टेपला ते केलं, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट एक्स टेन्स टू डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स, सॉरी डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. आता इथून पुढं सॉल्व करूया पुन्हा. तिथं जागा पुरत नव्हती म्हणून इथं लिहिले. आता इक्वेशन 1 पर्यंत आपण आलो. आता आपल्याला माहिती आहे, सिन्स काय माहिती आहे आपल्याला, y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u आणि u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. देन वी हॅव काय, ती ओळ लिहून घ्यायची. सिन्स y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u आणि u काय आहे, u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. याच्यावरून काय येतं आपल्याकडं, लिमिट डेल्टा u टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u इक्वल टू काय येणार आहे, dy बाय du. यालाच आपण कसं लिहिणार आहे, dy बाय du. आणि अजून काय, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू काय येणार आहे, सांगा की, du अपॉन dx. कळलं, याला दिला आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी गेट, आपण काय करणार आहे, हे जे आलेले आहेत ना, हेच इक्वेशन 1 मध्ये ह्या टर्म लिहिणार आहेत, ह्या टर्मच्या स्वरूपात लिहिणार. कळलं, मग काय येणार आपल्याकडं, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू काय येणार आहे, याच्या जागेवर काय येणार, dy बाय du इंटू याच्या जागेवर काय येणार आहे, du बाय dx. झाली आपली राईट साईड प्रूव्ह झाली. याला द्यायचा इक्वेशन नंबर 3. आता LHS ला पण काय नाव लागेल आपल्याला, dy बाय dx. इकडल्याला म्हणतात LHS, इकडल्याला म्हणतात RHS. मग काय म्हणायचे, खाली एक ओळ यायची, द RHS राईट हँड साईड ऑफ इक्वेशन 3 एक्झिस्ट आणि काय, इज फायनाईट. ती फायनाईट आहे. ही काय इम्प्लाइज करते आपल्याला, इथे इम्प्लाइज घडले, इम्प्लाइज LHS ऑफ इक्वेशन 3 ऑल्सो एक्झिस्ट. देअरफॉर काय होणार आहे, इक्वेशन काय येणार आहे, लिमिट याच्या जागेवर आपण काय लिहिणार आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स काय येणार आहे dy बाय dx. झाला का
थेरम 2 मग हेच लिहायचं आहे याच्यामध्ये. हे जे आलेलं आहे ते इकडे टाकून द्यायचं इक्वेशन 3 मध्ये. मग काय येईन आपला आन्सर, इथं काय टाकायचं आहे dy बाय dx. dy बाय dx इक्वल टू काय येणार आहे dy अपॉन du इंटू du अपॉन dx. झाला थेरम 2. कळाला आहे, सोपा दिसायला खूप मोठा वाटतो पण सोपा थेरम आहे. याला म्हणतात चेन रूल. हा पेपरला शक्यतो विचारतात. तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करा, त्यावरून पुस्तकात हाय अशा स्टेप समजून घ्या. एकदम सिंपल थेरम आहे, विचारू शकतात आणि तो करायचा आहे थेरम. 2-3 वेळा मानाने लिहून बघितला का होऊन जाते. आता यानंतर आपण थोडे याच्यानुसारच कंपोजिट फंक्शननुसार येणारे 2-3 फॉर्म्युले पाहणार आहोत. चेन रूल समजला? दिसायला मोठा आहे, त्यात काहीच नाही, फक्त डेल्टा यू वाय गोंधळ करायचा नाही. काय ते आता नोट लिहायची. नोट हायलाइट करून नोट लिहून घ्यायची. याच्यामध्ये पण द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. सपोज काय y इक्वल टू, मी शॉर्ट फॉर्म मध्येच तिथे तुम्ही पुस्तकात एकदा वाचून घ्या. y इक्वल टू एफ ऑफ यू आहे. यू हे डिफरन्शियल फंक्शन आहे आणि यू इक्वल टू काय पुन्हा जी ऑफ एक्स आहे. यू इक्वल टू जी ऑफ एक्स हे कशाचं डिफरन्शियल फंक्शन आहे, एक्सचं. मग काय कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येते ते पाहायचं आहे आपल्याला. y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह ते पहा. dy बाय dx इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू पुन्हा यातला येणार आहे ना, पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह इंटू जी डॅश ऑफ एक्स. कळलं? दुसरी नोट y इक्वल टू एफ ऑफ फी. y हे फंक्शन दिलंय आपल्याला कंपोजिट फंक्शन. एफ ऑफ यू, यू काय जी ऑफ एक्स आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा करायचा आहे. dy बाय dx इक्वल टू काय अगोदर याचा डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि नंतर पुन्हा काय जी डॅश ऑफ एक्स. हे एक्झाम्पल मध्ये बरोबर समजून जाते, फक्त ह्या नोट म्हणून लिहून घ्यायच्या. सेकंड y इक्वल टू एफ ऑफ फी इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ फी आणि फी इक्वल टू काय जी ऑफ यू. आणि अगेन फी हे कशाचं आहे, फी इक्वल टू काय जी ऑफ यू आहे आणि अगेन यू हे कशाचं फंक्शन आहे, यू इक्वल टू एच ऑफ एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे पहा. dy बाय dx इक्वल टू dy अपॉन dv इंटू dv अपॉन du इंटू du अपॉन dx. कळलं आता तुम्हाला. y म्हणजे हे तिन्ही एकात एक फंक्शन आहे. कसं आहे इथं कसं होतं y ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, तसं काय हे कसं आहे y ऑफ एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स आहे. म्हणजे काय y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स असं फंक्शन आहे. असं आहे. कळलं तुम्हाला. नाही याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार आहे, dy बाय dx इक्वल टू dy अपॉन dv नंतर dv अपॉन du नंतर du अपॉन dx. कळलं. आता थर्ड नोट लिहा. सपोज y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u1. u1 इज अ डिफरन्शियल ऑफ u ऑफ i प्लस 1 फॉर i इक्वल टू n प्लस n मायनस 1 आणि असं करत कुठपर्यंत un पर्यंत. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy बाय dx इक्वल टू dy अपॉन du1 इंटू du1 अपॉन du2 इंटू du2 अपॉन du3. म्हणजेच काय आपण असं करत करत किती पण याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. किती पण टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. काय झाला याचा फॉर्म्युला तयार. आलं लक्षात. आता 1, 2, 3 आपण सॉल्व एक्झाम्पल पाहू. प्रत्येकातले 2-2 टाईप आणि नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झरसाइज 1.1 पाहू. आता आपण मगाशी जे फॉर्म्युले बघितले होते ना डेरिव्हेटिव्हज ऑफ सम ते फंक्शनचे बघितले होते बेसिक रूल. आता हे काय पाहिजेत आपल्याला तेच फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हज ऑफ सबस्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. तेच फॉर्म्युले फक्त कंपोजिट फंक्शनसाठी कसे एक्सप्रेस होणार ते पाहिजे आपल्याला. आपण मगाशी काय बघितलं होतं एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय बघितला होता एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तर आता कंपोजिटमध्ये कसं असणार एफ ऑफ एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार हे पाहणार आहेत आपण. तर काय येणार आहे एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 मगाशी सारखंच. पण पुन्हा यात काय फंक्शनमध्ये फंक्शन आहे तर याच्या आतमधल्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुन्हा इथं द्यावा लागणार एफ डॅश ऑफ एक्स.
तर असं सगळे फॉर्म्युले आता हे अशा टर्ममध्ये एक्सप्रेस होणार, ते आपण फक्त 2 मिनिटात पाहून घेऊया. तर फर्स्ट फॉर्म्युला एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 हे एन, याचं काय येणार आहे एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू काय एफ डॅश ऑफ एक्स. कळलं. आता सेकंड फॉर्म्युला, सेकंड कोणता होता रूट एक्सचा होता. इथं काय रूट ऑफ, इथं कोणता रूटमध्ये काय येणार आहे एफ ऑफ एक्स. तर याचा फॉर्म्युला काय येणार आहे, आता रूट एक्सचं काय येत होतं 1/2 रूट एक्स, तर याचं काय येणार 1/2 एफ ऑफ एक्स. आणि पुन्हा हे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला वरती लिहावं लागणार इथं, म्हणजेच काय येणार एफ डॅश ऑफ एक्स. कळलं. तिसरा 1/, इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स रेज टू एन, यासाठी काय येणार आपण 1/x बघितला होता बरोबर का. तर याचं काय येणार -1/1 1/x काय होता -1/x². तसं इथं काय येणार 1/, एफ ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर येणार आणि पुन्हा वरती काय येणार एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. असे सगळे फॉर्म्युले, तेच फॉर्म्युले फक्त काय येणार आता हे फंक्शनमध्ये फंक्शन असल्यामुळं पुन्हा त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे लिहायचा आहे. साइन एक्सचा काय येणार साइन ऑफ एफ ऑफ एक्स, याचा काय येणार डेरिव्हेटिव्ह पुन्हा कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू काय येणार पुन्हा एफ डॅश ऑफ एक्स. असे सगळे फॉर्म्युले हे तुम्ही हा टेबल पाहून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. मग अशीचेच फॉर्म्युले. आता आपण इतकं सगळं शिकलोय, पण एखादं तरी सॉलिड एक्झाम्पल सोडून पाहूया. तर सॉलिड एक्झाम्पल दिलेले आहेत, याच्यामध्ये भरपूर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पहिलं एक एक्झाम्पल आहे y इक्वल टू रूट ऑफ x² प्लस 5. तर आपण सोडूया. याला काय करायचं आहे लगेच काय म्हणायचं आहे लेट y इक्वल टू रूट ऑफ x² प्लस 5 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहून घ्यायचं आहे. काय येणार dy/dx इक्वल टू d/dx ऑफ, ही स्टेप करून घ्यायची रूट x² प्लस 5. मग आपल्याला माहिती आहे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 रूट एक्स. यासाठी डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे d/dx रूट x² प्लस 5चं काय येणार आहे 1/2 रूट एक्स. आता इथं काय करायचं आहे याला पूर्ण याला एक्स कन्सिडर करायचं आहे, नाहीतर याला अजून सोपं आहे मी तुम्हाला सांगते. लेट इक्वल टू काय म्हणायचं आहे x² प्लस 5. मग काय येणार हे d/dx dy/du इंटू रूट यू येणार आहे. मग रूट यूचं काय येणार 1/2 रूट यू आणि पुन्हा ह्या रूट यूचा डेरिव्हेटिव्ह. त्यापेक्षा माइंडमध्येच काय करायचं याला कन्सिडर करायचं यू. तर याचा डेरिव्हेटिव्ह अगेन हे x²चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार आहे याचं काय येणार 1/2 रूट एक्स. रूट एक्स म्हणजे थोडक्यात हे सगळं काय आपण याला एक्स मानायचं आहे x² प्लस 5 आणि पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह d/dx इंटू ह्या x² प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह. तर याचा काय येणार आहे 5चा कॉन्स्टंट येणार आहे, x²चा काय येणार आहे 2x. 1/2 रूट x² प्लस 5 इंटू काय येणार आहे 2x. 2 गेट कॅन्सल. आन्सर काय येईल x/रूट x² प्लस 5. कळलं. सगळे सॉल्व एक्झाम्पल सोडायचे मग नंतर एक्सरसाइज घेताना आपलं सगळं लक्षात येतं. पुस्तकात 2 पण मेथड दिले आहेत, पण तुम्ही त्यातली सेकंड मेथडनी सोडून पहा, इझी जातं. नंतर आपण एक्झाम्पल म्हणजे काय केलेलं आहे माहिती का क्वेश्चन दिले सॉल्विंगमध्ये पण. तर त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये काय दिलं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, त्यामध्ये एकदम सोपं दिलेलं आहे. म्हणजे कसं एकात एक फंक्शन दिलं आहे फक्त, पुन्हा असं 3 वेळा एक फंक्शन दिलेलं आहे. ते सगळं सॉल्वमध्ये सॉल्व आहे, ते तुम्ही सगळं पहा लगेच समजून जाईल. त्यात काही एवढा अवघड नाही. आता एक्झाम्पल 2 मध्ये काय दिलेलं आहे माहिती का, त्यातलं एक एक्झाम्पल सोडू आपण वाटलं तर.
एक एक्झाम्पल सोडू त्यातलं पण. y इक्वल टू रूट ऑफ साईन एक्स क्यूब. काय म्हणायचे, लेट y इक्वल टू प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहून घ्यायचं साईन एक्स क्यूब डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, dy बाय dx इक्वल टू, ही स्टेप पण लिहून घ्यायची, रूट ऑफ साईन एक्स क्यूब. आता आपल्याला माहिती आहे रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. आणि अगेन ह्या आतमधल्या याचा डेरिव्हेटिव्ह साईन एक्स क्यूबचा, अगेन साईनचा काय येणार कॉस. आणि याच्यामध्ये अजून एक फंक्शन आहे ते काय, एक्स क्यूब. अगेन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. असं हे किती एकात एक किती 3 फंक्शन. मग अशी बघितलं आपण ते 2 फंक्शनचा. पण काय नाही, सोपं आहे, सॉल्व्ह करत करत पुढे जायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. मग 1/2. पण इथं काय आहे, एक्सच्या जागेवर काय टर्म आहे, साईन एक्स क्यूब. मग साईन एक्स क्यूब जशीची तशी 1/2 रूट एक्स. रूटचा झाला डेरिव्हेटिव्ह. आता पुन्हा काय, डी बाय डी एक्स. आता ह्या आतमधल्या याचा साईन एक्स क्यूब, बरोबर का. हे 1/2 रूट साईन एक्स क्यूब जसंच तसं लिहायचं आहे. आता साईन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, साईनचा काय येणार आहे, कॉस एक्स क्यूब जसंच्या तसं. पुन्हा काय, पुन्हा याच्यामध्ये एक्सची टर्म आहे, x⁻³ डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. अगेन डी बाय डी एक्स ऑफ x⁻3. मग काय येणार, 1/2 रूट साईन एक्स क्यूब इंटू कॉस एक्स क्यूब. आणि हे काय, x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला माहिती आहे, n इंटू x⁻n-1. मग किती येणार आहे इथं, 3 इंटू x⁻3-1 किती, 2. 3x⁻2. काय आलं, मग याचा आन्सर काय आलं, काय आलं याचा आन्सर, 3x² cos x क्यूब अपॉन 2 रूट ऑफ साईन एक्स क्यूब. काय आलं. आता अजून एक पाहूया आपण. हे किती झालं, एकात एक 3 फंक्शन झाले, असे एकात एक 4 फंक्शनचा एवढंच आहे. आणि सगळे सेम आहेत, सगळे सॉल्व एक्झाम्पल सोडायचे पहा. मग एक्झरसाईज सोपी जाते आणि सॉल्व एक्झाम्पल पण क्वेश्चन पेपरमध्ये विचारतात. जितकी आपण जास्त प्रॅक्टिस करू ना या डिफरन्शिएशन इंटिग्रेशनमध्ये, तितकं आपलं क्लिअर होत जाणार आहे. आता एक एक्झाम्पल सोडूया, लेक्चर स्टॉप करूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झरसाईज सोडू. तर एक्झाम्पल 3 मधलं सॉल्व, एक्झाम्पल 3 मधलं एक फर्स्ट आहे. 3 सॉल्व दिले तुम्हाला. एक्झाम्पल 1 असं दिले पुस्तकात, एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 2 आणि एक्झाम्पल 3. त्यातलं आपण पहिल्यातलं 1, दुसऱ्यातलं 1 आणि तिसऱ्यातलं 1 पाहणार आहोत. बाकीचे तुम्ही सोडवायचे. तर तिसऱ्यातलं फर्स्ट पाहूया. लॉगच्या टर्म मध्ये आहे. मी तुम्हाला फक्त इथं पुस्तकातच समजून सांगते, नाहीतर घेते बोर्डवरती. चार्जिंग माझ्या मोबाईलला कमी राहिली. y इक्वल टू काय आहे, लॉग ऑफ 3 लॉग ऑफ. मी काय करते, पुस्तकातच सॉल्व करून सांगते. माझ्या मोबाईलला एकदम चार्जिंग कमी राहिली. नेक्स्ट याच्यामध्ये आपण एक्झरसाईज पाहू. काय लॉग ऑफ, लॉगच्या इथं बेसला काय, लॉग ऑफ 3 इंटू लॉग ऑफ 5 लॉग 5x, बरोबर का, लॉग 3. आता इथं काय लिहिलं आहे, लॉग 5x. मी हे एक्झाम्पल पण आहे ना तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये समजून सांगते. तोपर्यंत तुम्ही ट्राय करा सोडवण्याचा, कारण मोबाईलला 2% चार्जिंग आहे आणि एक्झाम्पल मोठं आहे, त्यामध्ये सॉल्व होणार नाही. आता इथं काय लॉग टू द बेस म्हणजे लॉग 5 इंटू एक्स याचा फॉर्म्युला वापरलेला आहे. लॉग एक्स आपण लॉग 5 झालं इथं. हे नंतर याचं काय, हे अपोनला असल्यामुळे इथं काय झालं आहे, मायनसमध्ये घेतलं आहे. हा लॉग 3 कॉमन घेऊन याला एक्सपांड केलं आहे. आणि नंतर काय केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं आणि पुढं सोडत गेले. हे सॉल्व एक्झाम्पल तुम्ही सोडवा. नंतर आपण एक्झरसाईज 1.1 सोडवणार आहे. जर तुम्हाला यातलं कोणतं एक्झाम्पल अवघड गेलं तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नंबर लिहून सांगा. आपण ते पण त्याच्यावरती शॉर्ट बनवू किंवा एक नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगत जाईल. आता यानंतर आपण एक्झरसाईज 1.1 पाहणार आहोत. काही नाही, फक्त फॉर्म्युले आले तर एकदम सोपं आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं, मोठं
क्वेश्चन दिसत चालते, मोठे मोठे आन्सर दिसत चालते, त्यामुळे आपल्याला वाटतं लांब आहे, पण यात काहीच दम नाही, फक्त फॉर्म्युले पार्ट असायला लागतात. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कळाला असेल, लेक्चर जर पहिलं कळालं असेल तर लाईक करा. जर तुम्हाला आवडलं असेल शिकवलेली पद्धत तरच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.